राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार अनेक मोठे निर्णय। आज सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 2 वाजता बैठक। आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून वारकरी संप्रदायाला 70 किलो चांदीचा रथ अर्पण। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीला चांदीचा रथ अर्पण। कोल्हापुरातील दसरा चौकात संत महंतांच्या उपस्थितीमध्ये रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न। राज्यात अवकाळी पावसाचं संकट, अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट, तर राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। नाशिकसह जळगावला ऑरेंज, तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट। अवकाळी पावसाच्या संकटासह तापमान वाढीला देखील सामोरे जावं लागणार। मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल, ढगाळ वातावरणामुळे मुंबईत असह्य उकाडा। दरम्यान पुढील 1-2 दिवस वातावरणातील ही स्थिती कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पैठण शहरासह तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण, काढणीला आलेला गहू आणि बाजरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। कोकण किनारपट्टीवर विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर बदलत्या हवामानामुळे आंबा व्यावसायिक हवालदिल, हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान होण्याची आंबा व्यावसायिकांना भीती। हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा उन्हाळी भुईमूग पिकांना फटका, भुईमूग पीक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतित। देशभरात एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा। आता मध्यवर्गाचे स्वप्न साकार होणार, मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5,199 घरांची लॉटरी। राज्यात म्हाडाची 11,000हून अधिक घर धुळखार। रेडी रेकनर दरात घसघशीत वाढ, मुंबईत 3.39%, ठाण्यात 7.72% आणि राज्यामध्ये सरासरी 4.39% दरवाढ। नवे दर आजपासून लागू, घर महागणार। मुंबईकरांच्या खिशाला कात्री, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार। फेरीवाल्यांनाही भाड्याचे शुल्क भरावे लागणार। पालिकेकडून प्रशासकीय पातळीवर हालचाली, सर्वसामान्यांमधून तीव्र संताप। उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं 3 एप्रिलला होणार। पुणे महापालिकेचा निर्णय, गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद। ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश या राज्यातील प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार। मध्य रेल्वेने यापूर्वी 854 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली होती। आता अतिरिक्त 132 रेल्वे गाड्या चालवण्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड। तिवारी 2022 पासून पीएओ मध्ये उपसचिव पदावर, 2013च्या IASच्या बॅचच्या अधिकारी आहेत। उन्हाळ्यात पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। 6 एप्रिल पासून उन्हाळी विशेष गाडी धावणार। 2 एप्रिल पासून या गाडीसाठी आरक्षण सुरू होणार। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची ट्रायल सुरू। हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना। 2,800 कोटी रुपयांची तरतूद। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर धावणार। मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला। छोट्या 4चाकी वाहनांना नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1,080 ऐवजी 1,290 रुपये मोजावे लागणार। महामार्गावर टोल वसुलीसाठी फास्टॅगची सक्ती। एखाद्या वाहन चालकाने ई-चलन 3 महिन्यात भरला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतं। 1 वर्षात सिग्नल तोडणे किंवा धोकादायक वाहन चालवण्यासाठी 3 चलन झाले असतील तर लायसन्स किमान 3 महिन्यांसाठी जप्त केले जाऊ शकते। एप्रिल महिन्यात शेअर बाजाराला अनेक सुट्ट्या। एप्रिल 2025 मध्ये एकूण 11 दिवस शेअर बाजार बंद राहणार। सुट्ट्यांमुळे गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येणार नाही। भविष्य निर्वाह निधीतून 5 लाख रुपये काढता येणार। ही मर्यादा पूर्वी 1 लाख होती। यामुळे अडचणींच्या काळात आपला हक्काचा पैसा कर्मचाऱ्यांना वापरता येणार आहे। चैत्र नवरात्रीचा आज 3रा दिवस। दिल्लीतील झंडेवाला मंदिरामध्ये देवीची महापूजा, भाविकांची गर्दी। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावची
सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला आजपासून सुरुवात. मानाच्या सासन काट्या आणि 200 वर्षांपूर्वीची रथयात्रेची परंपरा. या यात्रेला लाखो भाविक आपला नवस घेऊन होतात यात्रेत सहभागी. वेरूळ येथील घृणेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. 4 दिवसात 14,000 भाविकांनी घेतलं घृणेश्वर मंदिरात दर्शन. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज. ही यात्रा 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार. राज्यभरातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक यात्रेसाठी उपस्थित राहतात. हिंगोली ध्यास श्वास निर्मितीचा उपक्रमांतर्गत पर्यावरण जनजागृती रॅली. जॉईंट्स ग्रुप ऑफ हिंगोली यांच्या वतीनं प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून करण्यात आली जनजागृती. माढा तालुक्यातील रेल्वे ग्राउंड येथे पहिल्या धम्म परिषदेचं आयोजन. परिषदेच्या अध्यक्षस्थानी भीमराव यशवंत आंबेडकर होते. यावेळी उपस्थितांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या त्यांच्या टंचाईमुळे आता बंद. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकावा लागतो. मात्र तिथे कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. पालघरमध्ये मिळणारा सरंगा मासा सध्या समुद्रात कमी प्रमाणात मिळत असल्याने नाराजी व्यक्त. बेसुमार मासेमारीचा पापलेट उत्पादनाला फटका. यामुळे पापलेट उत्पादनात सध्या मोठ्या प्रमाणावर घट. नागपूरमधील काटोल जिल्ह्यातील येनवेरा गावामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग. सुदैवाने जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. उल्हासनगरच्या कॅम्प 5च्या वीर तानाजीनगर जनता कॉलनीमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागली. भीतीने नागरिकांची पळापळ. विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. सोलापूर रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे हातोहात मोबाईल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी केली अटक. त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन हस्तगत. सोलापुरात उन्हाचा कडाका. उन्हामुळे टेम्पो जळाला. आगीमुळे टेम्पोचं मोठं नुकसान. उन्हाच्या तीव्रता वाढल्यामुळे आग लागल्याचा अंदाज. लोणावळ्यातील दुंगारली येथे घरात सिलेंडरचा स्फोट. अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. गोव्यातील नौका मालवणच्या समुद्रात पकडली. मालवण किल्ल्यासमोर अनधिकृतरित्या LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई. नौका जप्त करून सर्जेकोट मंदिरात ठेवण्यात आली. सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई. मेल एक्सप्रेसमधील झोपेत असलेल्या प्रवाशांच्या पर्स चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक. कल्याण लोहमार्ग पोलीस शाखेची मोठी कारवाई. चोरट्याकडून एकूण 4,56,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पीक विम्याचे 250 कोटी रुपये पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असल्याने केळीच्या बागांना फटका. केळीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपयांची अग्रिम रक्कम मिळणार. शासनाने रक्कम पीक विमा पण इकडे वर्ग केली असून लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाण्यांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांची वाढ केली. कृषी निविष्ठांसोबत बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढला. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू. मजूर मिळत नसल्याने आणि हळदीच्या उत्पादनात घट झाल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत. पैठण बाजारपेठेत खरेदी वाढल्याने मोठी उलाढाल. सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांची माहिती. सांगली जिल्हा कारागृहात आढळला गांजा आणि चिलीम. शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल. कारागृहाची सुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर. मलबार हिल येथे नव्याने सुरू झालेल्या वॉकवे मधील रिसेप्शन काउंटरवर चोरी. आठवडाभरापूर्वी ही घटना घडल्याचं CCTV फुटेज समोर. पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण.
पैठणमध्ये सुपारी देऊन मुलाची हत्या, आईने मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघडकीस. मुलाच्या आईसह 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंबरनाथमध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात. भरधाव वेगाने दुचाकी चालवणारा दुचाकीसह पडला खोल नाल्यात. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून केली अटक. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत केली होती दुचाकी पार्क. जालन्यातील परतूर येथे राशनचा 30 टन तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. परतूरच्या तहसीलदारांची ही कारवाई. मिरजेत भर दिवसा 4 महिलांकडून एका दुकानातील दागिन्यांवर डरला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश जनावरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी केले जप्त. जवळपास 20 ते 25 गोवंश जनावरे धुळे शहरातील खानदेश गोशाळेमध्ये सोडण्यात आले. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारांची चोरी. या प्रकरणी दोघांना अटक. चोरट्यांकडून एकूण 2,30,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.